नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलवरती। हे बघा, आता सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आणि मोठी घोषणा आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेली आहे, एकनाथजी शिंदे यांनी केलेली आहे। ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना सप्टेंबरमध्ये फिक्स 4,500 रुपये हे मिळणार आहेत, यांची त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे। घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे, ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना घरोघरी पैसे जाणार आहेत। घरोघरी जाऊन विचारून त्यांना सगळी चौकशी करून याची दखल घेऊन त्यांना पुरेपूर सप्टेंबर महिन्यामध्ये 4,500 रुपयाचं मानधन हे या सरकारने देण्याचं ठरवलं आहे। आता याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर चला कुठलाही उशीर न करता आपण तो व्हिडिओ बघूया। हे बघा, आपल्याला माहिती आहे की आपले जे लाडकी बहीण योजना आहे आपली सरकारने चालू केलेली आहे आणि आता कुटुंब भेट योजनेतून 1 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचणार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं आहे। कारण काय होतं, 1 कोटी महिलांना अजूनही मानधन मिळालेलं नाही आहे, 4,500 रुपये हे मिळालेले नाही आहेत, तर त्यांनी त्यासाठी कुटुंब भेट योजना चालू केलेली आहे। म्हणजेच काय, तर आपल्या कुटुंब भेट योजनेतून 1 कुटुंबापर्यंत पोहोचणार म्हणजे काय, तर प्रत्येक घरोघरी जाऊन हे चौकशी होणार आहे। याच्यामध्ये आता पुढे काय होणार आहे हे मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघा, मुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी, ठाण्यातून कुटुंब भेटी सत्र राज्यातल्या घराघरात पोहोचणार। राज्यातच कुठल्याही, समजा तुम्ही म्हणत असाल की आमच्या सोलापुरात येणार का, आमच्या नाशिकमध्ये येणार का, सगळ्यांच्या घरी जाऊन सरकारने स्वतः सांगितलं आहे की कोणाकोणाच्या घरी जाऊन प्रत्येकाला विचारायचं आहे की तुमचा जो फॉर्म आहे तुम्ही भरला असेल तर त्याचा स्टेटस काय आहे। स्टेटसवरती ठरलं जाणार की तुमचं स्टेटस जर अप्रूव्ड असेल तर तुम्हाला 4,500 रुपये हे फिक्स मिळणार, जर तुम्ही 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला असेल तर। आणि ज्यांचा फॉर्म हा रिजेक्टेडमध्ये असेल किंवा पेंडिंगमध्ये असेल तर त्यांचासुद्धा फॉर्म अप्रूव्ह करण्याचं या सरकारनं आता ठरवलेलं आहे। कुठलीही पात्र महिला भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे। बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत असं त्यांनी म्हणलं आहे। या योजनेसाठी शिवसैनिक घरोघरी जाणार आहेत। मी आजपासून सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्रात 1 लाख शिवसैनिक दररोज 15 घरापर्यंत पोहोचतील। आठवडाभरात आम्ही 1 कोटी लाभार्थीपर्यंत पोहोचू असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। पुढे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्र्यांची कुटुंब भेट कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि हा उपक्रम राज्यभर राबवला जातोय। तर आता तुम्ही लक्षात घ्यायचं, इथून पुढच्या आठवडाभरात जर तुम्हाला पैसे आले नसतील किंवा आले असतील तरीही तुमच्या घरी लोक येऊ शकतात आणि विचारू शकतात, तर त्यांना योग्य ती माहिती देण्याचं काम तुम्ही नक्की करा। कारण जर तुम्ही नाही सांगितलं की म्हणजेच काय, तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही हे सांगायचं आहे, पैसे आले की नाही हे तुम्हाला नीट सांगायचं आहे, नसेल तर नाही म्हणून सांगा, तसं पुढे होऊन जाईल। आज पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री त्यांनी ठाण्यातच एका लाभार्थी कुटुंबाला सुद्धा भेट दिली आहे। पुढे बघा, पत्रकारांशी संवाद साधताना ते काय म्हणाले, ते महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच 15 कुटुंबाची भेट घेण्यासाठी शिवसैनिक जाणार आहेत आणि ते तपासायचे आहेत की त्यांना त्याचा योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, काय अडचण आहे त्याचे दूर करायचं आहे, त्यांना मार्गदर्शन सुद्धा करायचं आहे, इतर अडचणी सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत, कुठलीही अडचण सोडायची नाही आहे। तर दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील असंच अभियान सुरू राहील। कार्यकर्ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही याचा ट्रॅक रेकॉर्डही आम्ही ठेवणार आहोत। सरकारच्या इतर योजना देखील यांच्या संदर्भात अजून माहिती परिवाराला द्यायची आहे। कुठली दुसरी योजना वापरत असाल, किसान योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, मोफत गॅस सिलेंडर योजना असेल, योजना दूत योजना असेल, या सगळ्यांची माहिती ज्यावेळेस तुम्हाला विचारली जाईल त्यावेळेस योग्य माहिती तुम्हाला सरकारला किंवा त्या कार्यकर्त्याला द्यायची आहे। शासनाने घेतलेले निर्णय आणि आपण घेतलेले निर्णय, लाडकी बहीण ही तर सुपरहिट झालीच, त्याचा लाभ सगळ्या बहिणी घेत आहेत। मी मुख्यमंत्री असलो तरी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे असं त्यांनी म्हणलं आहे। मी आदेश देऊन नव्हे तर रस्त्यावरती उतरून घरोघरी जात आहे, याचं महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं आहे। पुढे बघा, पुढे काय म्हणाले आहेत, तर आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या जलद गतीने काम झाले नव्हते असे आम्ही सरकारने करून दाखवलं असं त्यांचं म्हणणं आहे। आता लक्षात घ्या, ज्या महिलांना पैसे आलेले नाही आहेत, आता कुठल्या महिलांना पैसे नाही आलेले हे पण मी सांगतो। 31 ऑगस्टपर्यंत सुद्धा फॉर्म अप्रूव्ह असून त्यांना पैसे अजून आले नाहीत तर त्यांनी कुणी घाबरायचं गरज नाही। सप्टेंबर महिन्याच्या 15, 16, 17, 18 या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहेत 4,500 रुपयाचं, असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे। आणि ज्या महिलांनी
1 सप्टेंबर रोजी फॉर्म भरला आहे अशा महिलांना मात्र 1,500 रुपयेच मिळणार आहेत, याची सुद्धा दक्षता आपल्या माता भगिनींनी घेतली पाहिजे. आता पुढे एक गोष्ट सांगतो, जर तुमच्या घरी नाही आले तर थोडंसं थांबा. 8-10 दिवसामध्ये हे सगळे लोक तुमच्या घरी येऊन विचारून जातील. दररोज 15 लोकांच्या घरी जाऊन याची मोहिमेची चौकशी केली जाणार आहे. तर कुणीही घाबरायचं कारण नाही, सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला काही शंका असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद. भेट द्या मराठी इन्फॉर्मेशन सेंटर चॅनलला. थँक्यू.